नमस्कार, मी लक्ष्मीकांत खाबिया, व्यावसायिक आणि वित्तीय सल्लागार चितळे स्वीट होम. चितळे स्वीट होम हे 1954 पासून सुरू असलेलं सदाशिव पेठेतलं दुकान आहे. 1954 पासून आता जे प्रमोद चितळे आहेत, त्यांचे वडील, त्यांचे आजोबा हे पारंपरिक ते व्यवसाय करत आलेले आहेत. आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क. बाकरवडी बरोबर इतर अनेक मिठाईचे प्रकार ते बनवतात आणि आत्तापर्यंत चांगलं बनवणाऱ्यांमध्ये त्यांचं नाव आहे. क्वालिटी प्रॉडक्ट देण्यामध्ये त्यांचं नाव आहे आणि अतिशय चांगलं काम करत ते आत्तापर्यंत आलेत. आता नुसती बाकरवडी साधारणतः महाराष्ट्रभर त्यांची आता जायला सुरुवात झालेली आहे आणि भविष्यात नमकीनच्या अनेक रेंज त्यांच्या आता येतील पण. आणि हे सगळं करत असताना आदरणीय वकील साहेबांनी जसं आता सांगितलं की अनावधानाने प्रिंटरकडनं झालेली चूक ते आमच्या लक्षात आल्यानंतर ती चूकसुद्धा आम्ही दुरुस्त केली. दुरुस्त करून जे काही पॅकेट्स मार्केटमध्ये गेले होते ते पुन्हासुद्धा घेतलेले आहेत आणि कायदेशीर ज्या काही बाबी त्याचे सोपस्कार पूर्ण करण्याचं काम झंझाट सरांमार्फत आमचं सुरू आहे. जो न्यायालयात जी बाजू आहे ते झंझाट सर आमच्या वतीनं मांडतील. पण यामध्ये कुठल्याही पद्धतीचा डुप्लिकेटपणा किंवा कोणाचं तरी नक्कल करून पदार्थ बनवणे हा आमचा अजिबात हेतू नाही आणि तो नव्हता आणि भविष्यातही राहणार नाही. आमची बाकरवडी ही हाताने बनवलेली आहे आणि बाकरवडी जसं मला सांगितलं तसं हा कोणाचाही पेटंट नाही आहे. हा राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र यामध्ये प्रामुख्याने बनवला जातो. पुण्यामध्ये 100 स्वीट होम आहेत जे बाकरवडी बनवतात. 100 वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट होम आहेत, ते सगळे बाकरवडी बनवतात. मग सगळ्यांवर तुम्ही बंदी आणणार काय? हा पण आमचा प्रश्न आहे. जर एखादं लहान, यांच्या घरात माणसं किती? 3, नवरा, बायको आणि मुलगा, 3 लोकांची फॅमिली आहे. एकच दुकान आहे जे 1954 पासून त्याच ठिकाणी आहे, कुठेही बदललेलं नाही. 1954 पासून कायदेशीर सगळे परवानगी त्यांच्याकडे आहेत. जेव्हापासून महानगरपालिका अस्तित्वात आली तेव्हापासून महानगरपालिकेकडे नोंद त्यांची त्या पद्धतीची आहे. जेव्हा शॉप ॲक्ट होतं, शॉप ॲक्ट त्या पद्धतीचं आहे. 2010 मध्ये त्यांनी स्वतःचं ट्रेडमार्क रजिस्टर केलं. आता मुलगा हाताखाली आल्यानंतर, स्वतःला काहीतरी नवीन करायची उमेद असल्यानंतर तर माणूस या सगळ्या गोष्टी नवीन वातावरणाशी, नवीन व्यवसायाची जुळून घेतो का नाही? तर त्या पद्धतीचा हा सगळा प्रकार आहे. यामध्ये कोणालाही फसवायचा हेतू नाही. नाही, त्यांची तर आम्ही हात जोडून माफी मागू किंवा तुमचं नाव वापरून आम्हाला काय धंदा करायची गरज नाही. तुमच्या नावाचा वापर करून आम्हाला बाकरवडी विकायची गरज नाही. आम्ही चितळे स्वीट होम आहोत. आम्ही चितळे स्वीट होमच राहणार आणि चितळे स्वीट होम नावानेच आम्ही आमचा व्यवसाय करू. प्रिंटिंग झालेली आहे, ती मिस्टेक आहे की जाणून बुजून झालेलं आहे आणि त्याबद्दल तुम्ही जाहीर प्रकटन पण दिले? नाही, 2 गोष्टी त्याच्यामध्ये. जो प्रिंटर हे सगळं प्रिंटिंगचं काम करतो त्या प्रिंटरकडनं मिस्टेक झाली हे लक्षात आल्यानंतर आणि त्यांनी पत्र पण दिलं तसं की प्रिंटिंगची मिस्टेक आहे. आल्यानंतर आम्ही दुसऱ्याच दिवशी दैनिक सकाळमध्ये त्याचं जाहीर निवेदन, जाहीर प्रकटन, जाहीर खुलासा झंझाट सरांमार्फत केलेला आहे आणि तो खुलासा कायद्याला धरून आहे. आमच्याबरोबर इथं ट्रेडमार्क ज्यांनी मिळवलं ते ट्रेडमार्कचे वकील पण मुंबईचे या ठिकाणी आहेत आणि जर तसं जर असते कुठे तर ट्रेडमार्कच दिलं नसतं ना शासनाने. कसं असतं की ट्रेडमार्क देताना सगळा प्रवास बघतात. त्या एकूण चितळे स्वीट होमचा अख्खा प्रवास हा शासनाने ट्रेड मानांकन देणारी जी संस्था आहे आपली, भारतीय मानांकन पद्धती देणारी, ती सगळी बघते ना. आणि त्यांनी दिल्यानंतर ते ट्रेडमार्क दिलेला आहे आणि ट्रेडमार्क दिल्यानंतर नवीन पॅकिंगमध्ये चितळेची स्वीट होमची बाकरवडी आलेली आहे. त्यामुळे आणि लोकांना ही चव आवडते. आजही तुम्ही जा दुपारी लाईन लावून लोक तिथं घेतात. का घेतात? प्रिंटिंग मिस्टेक लक्षात आल्यानंतर त्याचा खुलासा आपण सकाळमध्ये केला आहे. नाही, आम्ही कशाला, आम्ही फार लहान माणसं आहोत. पारंपरिकपणे प्रामाणिकपणे काम करणारी माणसं आहोत आम्ही. केवळ एका प्रिंटिंगवर ती तक्रार दाखल केली आहे? हो, प्रिंटिंगवरनंच केली, बाकी काही त्याला कारण नाही. हे आडनाव साधर्म्य असलेले लोक आहेत, व्यवसाय साधर्म्य असलेले लोक आहेत. यांचा कुठलाही कसलाही नात्याचा, आर्थिक कसलाही संबंध नाही. अजिबात नाही. तसं जर असतं तर 1954 पासून यांचं दुकान आहे, ते कधीच आले असते ना. तुम्ही बंद करा. जसं मग वकील साहेबांनी सांगितलं तसं पुन्हा एकदा सांगतो. चितळे स्वीट होम किंवा चितळे बनवत असलेली बाकरवडी, म्हणजे बाकरवडी पर्टिक्युलर, हा कोणाचाही पेटंट नाही ना. हा माझ्या घरी पण तयार होतो. मग त्याला पण आता मी कोणाला विचारायला जायचं की मी बनवू का नको?